वळूया पुढल्या बातमीकडे। बाबा रामदेव यांच्या योग पतंजली मधलं आयुर्वेदिक औषध खाल्ल्यानं एका महिलेची तब्येत अचानक बिघडली। तिला मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। केस गळती थांबवण्यासाठी या महिलेनं बाबा रामदेव यांचं आयुर्वेदिक औषध घेतलं होतं। सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभाग पोलिसांसह या प्रकरणाचा तपास करतायत। जश्मी नारापुला योगगुरु रामदेव बाबांच्या लाखो भक्तांपैकी एक। इतर भक्तांप्रमाणे त्यांचाही पतंजली आश्रमाच्या आयुर्वेदिक औषधांवर विश्वास होता। मात्र आता इथून पुढे त्याही औषधं घेण्याचा विचार स्वप्नात देखील करणार नाहीत, कारण याच आयुर्वेदिक औषधांमुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली। कारण काहीच दिवसांपूर्वी केस गळण्यावर उपाय म्हणून त्यांनी पतंजलीमधून केशकमली नावाचं एक आयुर्वेदिक औषध आणलं होतं। मात्र ते औषध घेतल्यावर त्यांचं डोकं दुखायला लागलं। दुखणं वाढल्यानं जश्मींना मुंबईच्या केएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान एक धक्कादायक गोष्ट डॉक्टरांच्या निदर्शनास आली। जश्मीनी खाल्लेली औषधं त्यांच्या अन्ननलिकेतच अडकून राहिली होती, ज्यामुळे त्यांना घास गिळायला आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता। अन्ननलिकेत साचलेलं हे औषध काढण्यासाठी डॉक्टरांना तब्बल 3 तासांची शस्त्रक्रिया करावी लागली। पेशेंट ने हमें ऐसे बताया कि एक्चुअली ये जो टैबलेट है वो उसने एक रामदेव बाबा का टीवी शो देखा था और उसको हेयर फॉल की प्रॉब्लम थी, तो उसे लगा कि शायद आयुर्वेदिक मेडिकेशन से उसके हेयर में कुछ ग्रोथ हो सकती है। तो वो भाईंदर में एक आउटलेट है रामदेव बाबा जी का, वहाँ पे वो गई और उसने वहाँ पे एक उन्होंने प्रिस्क्राइब किया उसका प्रॉब्लम बोलने के बाद, और वो टैबलेट खरीद मतलब पाउडर फॉर्म में था, वो खरीद लिया। पेशेंट ने सोचा कि मैं उसका टैबलेट बना देती हूँ, और उसने खुद ही पानी मिक्स करके उसको हाथ में अपने एक टैबलेट बना लिया उसका, और अराउंड 8 o'clock इन द मॉर्निंग थर्सडे को वो टैबलेट उसने खा ली। लेकिन उसके बाद उसे पानी या थूक कुछ भी निकलने को दिक्कत हो रही थी। 1 मे रोजी जश्मी भाईंदरच्या एका दुकानात गेल्या होत्या। दुकानातल्या योग पतंजली आयुर्वेदिक सल्लागारानं जश्मी यांना 2 प्रकारच्या पावडर्स, आवळ्याचा रस आणि अजून काही सिरप्स दिली। मात्र त्यानंतर त्यांची अशी अवस्था झाली आहे। सध्या तरी बाबा रामदेव आणि योग पतंजलीकडून कसलंही औपचारिक स्पष्टीकरण मिळालेलं नाहीये। संपूर्ण तपास झाल्यावरच बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र गेल्या काही दिवसांपासूनच आपण हे दुकान चालवत असल्याचं दुकानदारांना म्हटलंय। हम लोग हेयर लॉस के लिए हम लोग कोई मेडिसिन देते ही नहीं है, तो हम लोग हेयर लॉस के लिए हम लोग तेल देते हैं। लेके गए रहेंगे तो किधर और से लेके गए रहेंगे, और यहाँ से लेके गए रहेंगे तो कुछ और प्रॉब्लम रहेगा, क्योंकि हम लोग हेयर लॉस के लिए हम लोग तेल देते हैं, मेडिसिन देते नहीं है, और डॉक्टर ने प्रिस्क्राइब किया उसके बाद ही देते, नहीं तो देते नहीं हम लोग। कितने साल हुए आपको इस दुकान खोलते? 1 महीना। डॉक्टर कुछ आते हैं आपके यहाँ? हाँ, डॉक्टर आते हैं। कौन से डॉक्टर आते हैं रेगुलर? अशोक डॉक्टर। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं सोमवारी सकाळी या दुकानाची तपासणी केली। यात अधिकाऱ्यांनी औषधांचे काही नमुने तपासासाठी घेतलेत। तसंच महिलेकडूनही याबाबत माहिती मिळवली। पेपरची न्यूज बघून मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की चौकशी करून तुम्ही आम्हाला अहवाल द्या। त्याप्रमाणे मी इथं आलेलो आहे। तिथं औषधांची किंवा त्यांचं हे आहे त्याच्याबद्दल मी नमुने घेतोय, सॅम्पल्स घेतोय। 4 सॅम्पल्स मी शॉर्टलिस्ट केलेले आहेत। बातमीमध्ये कुठल्या औषधाचं स्पेसिफिक नाव नाही आहे, त्यामुळे मी 4 पावडर फॉर्ममधली 4 औषधं जी पावडर फॉर्म त्यांनी लिहिलं होतं बातमीमधून घेतलेली आहेत। ती टेस्टिंगसाठी ड्रग कंट्रोल लॅबोरेटरी मुंबई इथं टेस्टिंगला जाईल, त्यानंतर पुढील ॲक्शन ठरेल। एवढंच नाही तर मुंबईच्या भुईवाडा पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। तसंच औषधांच्या नमुन्यांवर सध्या चाचणी सुरू आहे। मात्र खरं खोटं काय हे संपूर्ण रिपोर्ट आल्यावरच कळेल।